इतकं कौतुक करू नका. आशा करतो आपल्याला माझ्या गाड्यांना आनंद मिळेल. सुरू करूया. कसं वाटलं सरप्राईज? माझा विश्वास नाही बसत आहे अजून. तुम्ही तुम्ही ह्याच्यासाठी बोलवलं आम्हाला? हो, कालच मला कळलं की तुम्हाला आणि बाबांना महेश काळेचं गाणं खूप आवडतं. हो म्हणजे काय? अहो खूप खूप प्रचंड आवडतं मला. मी ते शब्दामध्ये वर्णन करूच शकत नाही. आणि तुम्हाला कुठली गाणी आवडतात हे देखील मला कळलं स्वानंदी मॅडमच्या वहीतून. तुम्ही वही वाचलीत माझी? नाही नाही, वाचली नाही हो. तुम्ही दाखवलीत ना मला वही, तेव्हा तुमच्या पानावरती माझी नजर गेली. पण तुम्ही इतकं सगळं कसं जमवलं? म्हणजे ते महेश काळे इंडियात नसतात ना? कसं काय तुम्ही त्यांना इथे आणलं? अगदी सोपं आहे. महेश माझा खूप जुना, खूप जवळचा आणि खूप घट्ट मित्र आहे. मी तुमची आवड वाचली, तुम्हाला महेश काळे आवडतो हे वाचलं, आणि मला माहिती होतं की महेशची टूर चालू आहे. मी त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की ये आज इथे. सोपं आहे. बापरे, मला ना कळतच नाही मी काय बोलू या सगळ्यावर. काही म्हणू नका. तुमचं स्वप्न पूर्ण होतंय ना महेशला भेटण्याचं. झालं. अहो प्रत्येकाचं स्वप्न असतंच, तसं माझंही होतं. पण ते स्वप्न या आयुष्यात पुरं होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. तुम्ही माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण केलं. आणि तेही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. जावाई बापू, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आनंदी आहात ना बाबा? मग झालं तर तुमच्या आनंदात मला सगळं काही मिळालं.